नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ढगाळ वातावरणाकडे पाहत सखा भाऊ घरच्या पडवीत बसले, पण ते आज जरा चिंतेत दिसत होते. रुपाली, त्यांची मुलगी, आतून चहा घेऊन आली. चहा देताना वडिलांच्या चेहऱ्यावरची चिंता तिच्या नजरेतून चुकली नाही. तिने विचारलं, काय हो भाऊ, कसला विचार करताय का? तर सखारामजी म्हणाले, काय नाही ग, यावर्षी पाऊस कमी सांगितलाय, त्यात युद्धामुळे खतबी कमी पडू शकतायत. अशात शेतीचं काय करायचं काय कळू नाही राहिलं. भाऊ, आता आपल्या शेताची मशागत झाली नव्ह, मग कोणतं पीक लावायचा विचार करताय? मी तर तूर घेईन म्हणतो, पण पाऊसच कमी पडणार म्हटल्यावर काय करावं, जरा प्रश्नच आहे. तुझ्या शेतीच्या शाळेत काय सांगतात का ग यावर? रुपाली म्हणाली, आओ भाऊ, सांगतात की. आमचे सर सांगतात, ज्या वर्षी पाऊस कमी असतो त्या वर्षी कमी कालावधीची म्हणजेच कमी वेळात काढणीला येणारी पिकं घ्यायची आहेत. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे कमी पाण्यात तग धरणारी पिकं घ्यायची आहेत. कमी पाण्यातली म्हणजे बाजरी. भाऊंनी क्षणात उत्तर दिलं. रुपाली म्हणाली, बरोबर. आणि आपण फक्त एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळी पिकंही निवडू शकतो. ते उलट जास्त बरं राहील. भाऊ म्हणाले, वेगवेगळी म्हणजे नेमकी कोणती पिकं? रुपाली सांगू लागली, हे बघा, बाजरी, ज्वारी, भगर ही पिकं तर आपल्याला माहितीच आहेत. आणि ज्वारी बाजरीचा तर चारा पण निघतो, जो आपल्या गायींना होतो. त्यात कमी दिवसात येणारं बाजरीचं एक वाण धुळ्यातल्या बाजरी संशोधन केंद्राने तयार केलंय. ते फक्त 72 ते 75 दिवसातच काढणीला तयार होतं. त्याचं नाव फुले धनशक्ती. पण फक्त हीच पिकं नाही, तर आपण पाऊस कमी म्हटल्यावर आपण कडधान्य घेऊ शकतो, जसं मूग, उडीद, चवळी आणि राजमा. कारण ही पिकं कमी वेळात म्हणजे 60 ते 65 दिवसातच येतात. आणि याचा दुसरा फायदा म्हणजे या पिकांमुळे जमिनीतला नत्र वाढतो. यामुळे आपल्याला पुढच्या हंगामातल्या पिकाला जास्त युरिया द्यायची गरज पडत नाही. आणि चवळीचा चारा पण आपण जनावराला देऊ शकतो बरं. रुपाली पुढे सांगत होती, कमी पाण्यात येणाऱ्या तशा तेलबिया पण आहेत. आपण तीळ, जवस आणि सूर्यफूल ही पिकं सुद्धा लावू शकतो. ही पिकं सुद्धा कमी पाण्यात चांगली येतात. त्यातल्या त्यात तीळ तर हलक्या जमिनीत चांगलं उत्पादन देतं. एवढंच काय, सध्याच्या ट्रेंडमध्ये असलेल्या चिया सीडलाही मागणी वाढली आहे. ते तर कमी पाण्यातही येतं. आता हे जर रब्बीमधलं पीक असलं तरी काही शेतकरी खरीपातही याची लागवड करतात. आणि तुम्हाला माहिती आहे, कमी पाण्यात आपण ओवा, बडीशोप आणि काळे जिरे ही पिकंही लावू शकतो. आपल्याकडे ना खरं तर याची लागवड फार करत नाहीत, पण कोरडवाहू म्हणजे आपल्यासारख्या शेतीसाठी ही पिकं चांगली असतात. तेवढ्यात सखाराम म्हणाले, अगं ठीक आहे, तूर लावायची म्हणून मी त्याचं बियाणं घेऊन पण आलेलो. आता त्याचं काय करायचं? रुपाली म्हणाली, त्याचं काय टेन्शन घेता भाऊ, आपल्याकडे आंतरपिकाचा पर्याय आहेच की. आपण तूर आणि ज्वारी, तूर आणि बाजरी, किंवा बाजरी आणि मूग, किंवा बाजरी आणि उडीद अशी पिकं सुद्धा घेऊ शकतो. हेच तर आहे एका वेळी वेगवेगळी पिकं घेणं. एक पीक धोक्यात आलं तरी दुसरं आपल्याला आधार राहतं, हो की नाही? रुपालीचं सगळं बोलणं भाऊंनी एकदम लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि म्हणाले, कॉलेजात जाऊन कसं हुशार झालं माझं लेकरू, असं म्हणत त्यांनी रुपालीच्या पाठीवर शाबासकी दिली. पुढे ते म्हणाले, चालेल, यावेळेस आपण कमी दिवसात येणारी आणि कमी पाण्यात टिकणारी पिकं घेऊयात. आणि एक पीक नाही तर आंतरपिकं घेऊयात. तेवढ्यात रुपाली म्हणाली, आणि मी काय म्हणते भाऊ, आपण आपल्या शेताच्या बांधावर आवळ्याची झाडं पण लावूयात. कारण तिचे की नाही 3 फायदे होतात. एक तर ते येतात कमी पाण्यात, त्यांची मागणी पण असती, आणि तिसरं म्हणजे माझं फेवरेट आहे. हो बेटा, भाऊंनी हसत मान डोलावली. सखा भाऊंनी तर पिकांची निवड पावसाप्रमाणे केली. यंदा तुम्ही कोणती पिकं लावणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.